अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कृषी मंत्रालयासाठी मंजूर करण्यात आलेली 1.40 लाख कोटीची तरतूद ही देशाच्या अन्नदात्यांच्या सुखसमृद्धीसाठी मोदी सरकारची ठाम हमी दर्शवते. मत्स्यपालनापासून ग्रामीण उपजीविकेच्या सक्षमीकरणापर्यंतचा नारळ प्रोत्साहन योजनेपासून चंदन परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनापर्यंत हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या हितांना प्रत्येक पातळीवर बळकटी देणारा आहे. यामुळे केवळ कृषी उत्पादकता वाढणार नाही, तर शेतकरी समृद्ध होतील आणि भारत कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने अधिक ठोसपणे पुढे जाईल. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.